नमस्कार मंडळी, आज आपण बनवलेले आहेत चिकनचे बोनलेस. बघा मी कसं चिकनचं बोनलेस बनवले आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन. हा चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा आणि कापून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला आपण टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट आणि ती चांगली टाकून घेणार आहोत. आणि आता आपण टाकणार हळद 1 चम्मचभर, धणे पूड अर्धा चम्मच, गरम मसाला आपल्या घरचा अर्धा चम्मच, अर्धा चम्मच लाल तिखट आणि आता आपण चिकन मसाला घेणार आहोत 1 पॅकेट छोटावाला. आता आपण मीठ घेणार आहोत चवीनुसार. आता आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत सोया सॉस थोडंसं. तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडंसंच घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण कलर टाकणार आहोत, लाल कलर. आता आपण त्याच्यात 1 अंडा टाकणार आहोत, कारण की ते मिक्स करण्यासाठी अंडा लागतो. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नसतं. आता आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत 4 चमचे. आपण आता हे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे बघा चिकनमध्ये. आता हे सगळं आपण मॅरिनेट करणार आहोत. तर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकताय कसं मिक्स करत आहे मी. हे सगळं एकजीव व्हायला पाहिजे. त्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आपण. बघा हे आता सर्व आपलं चांगल्या पद्धतीने मिक्स होऊन झालेलं आहे. आता आपण हे मिक्स झालेलं चिकन सर्व आपण झाकून ठेवणार आहोत 5 मिनिटासाठी. पाच मिनिटात आता हे सर्व आपलं झाकण काढलेलं आहे. चांगलं मॅरिनेट झालेलं आहे. तर मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे बघा. आता तेल चांगलं गरम होणार आहे. चांगलं ते तेल गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण त्याच्यामध्ये चिकन हे मिक्स करून ठेवलेलं ते एक एक आपण त्या तेलामध्ये सोडूया. तुम्ही पाहू शकता. बघा कसं तेल तापलेलं आहे. एक एक चिकन असं सोडायचं. अगदी आपल्या घरच्या साहित्याने हे बनवलेलं आहे. काहीच असं हे नाही आहे की बाबा मिळत नाही का असं. मस्त खुसखुशीत आणि छान पद्धतीने ते लागतात चवीला. तुम्ही पाहू शकताय बघा कसे झालेले आहेत आपले. त्यात आपण काढून घेऊया आणि पुढचे दुसरे टाकून घेऊ नंतर. बघा कसे झालेले आहेत चिकन बोनलेस. सुंदर असे गरमच आहेत. खायला पण खूप टेस्टी लागतात. करून बघा तुम्ही एकदा घरी नक्की. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घरगुती चिकन बोनलेस. धन्यवाद.